कबनूर प्रकरणाचा निषेध, दोषींवर तात्काळ कारवाईची भाजप पदाधिकाऱ्यांची डीवायएसपी यांच्याकडे मागणी। कबनूर तालुका हातकणंगले येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह व अवमानकारक वक्तव्य झाल्याच्या घटनेचा तीव्र निषेध करत भारतीय जनता पार्टी इचलकरंजीच्या वतीने पोलीस उपअधीक्षक गढिंग लज उपविभाग यांना निवेदन देण्यात आले। शहर पूर्व अध्यक्ष श्रीरंग खवरे आणि पश्चिम शहराध्यक्ष शशिकांत मोहिते यांच्या नेतृत्वाखाली शिवाजीनगर पोलीस ठाण्यात उपस्थित डीवायएसपींना हे निवेदन सादर करण्यात आले। निवेदनात कबनूर येथे घडलेली घटना अत्यंत निंदनीय असल्याचे नमूद करत या प्रकारामुळे इचलकरंजी शहरासह परिसरात तीव्र पडसाद उमटल्याचे सांगण्यात आले। वस्त्रोद्योगाचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजी शहरात सर्व जातीधर्मीय नागरिक गुण्यागोविंदाने नांदत असून सामाजिक सलोखा टिकवून ठेवणे अत्यंत आवश्यक असल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले। महापुरुषांबाबत अवमानकारक वक्तव्य करून जातीय सलोखा व कायदा सुव्यवस्था बिघडविण्याचा कोणताही प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। संबंधित दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, जेणेकरून भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, अशी मागणी करण्यात आली। तसेच या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे त्वरित मागे घ्यावेत, अशी अतिरिक्त मागणी पश्चिम शहराध्यक्ष शशिकांत मोहिते यांनी प्रशासनाकडे केली। यावेळी भाजपा नगरसेवक मनोज हिंगमिरे, मारुती पाथरवट, ओमकार सुर्वे, योगेश पाटील, उमाकांत दाभोळे, दत्तात्रय मांजरे, प्रमोद बचाटे, महेश पाटील, रवी जावळे, रमाबाई फाटक, नागुताई लोंढे, नीता भोसले, विद्या लवटे, पद्मश्री हुपरे, संगीता भोसले, अलका विभूते, अरविंद शर्मा, तानाजी भोसले, शिवानंद रावळ, समीर मुल्ला, सुनील डांगरे, संजय गंथडे आदींसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर शहरात शांतता व सामाजिक सलोखा अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने तातडीने व कठोर पावले उचलावीत, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। वसुंधरा शक्ती न्यूजसाठी पत्रकार विजय तोडकर। चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन